दिवस निघला की मामागे काही ना काही कामं चालू होऊन जातात. सकाळी सकाळी काढली आपली स्प्लेंडर आणि लालपरीले टाटा करून आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर. इकडचं पेट्रोल आणि फुकटची हवा मारून नांदुऱ्यात आलो. मामाच्या ई बाईक शोरूमचं उद्घाटन होतं. बुलढाणा रोडवर दत्तकृपा नावाचे जेवढी दुकान आहे सगळे आपल्या मामाचेच आहेत बरं. त्यात आता हे ई बाईक शोरूम नवीन चालू झालं. हे इकडे आबा लोक बसेला यायचा विषय लय हार्ड आहे. ईव्ही मध्ये तर मी ना आज लोक फक्त स्कूटी पाहिली होती, पण ह्या दोन गाड्यात असं वाटून बी नाही राहिल्या की ह्या चार्जिंगच्या आहेत. दिशाले तर एकदम बढिया आहेत आणि त्याचे फीचर बी खतरनाक आहे. पण बेस्ट ई बाईक ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटेला या गाडीला. मजा काय काय. यातल्या काही गाडीला आरटीओची पासिंग बी लागते. आणि एवढंच नाही, आता या गाडीवर फायनान्सची सुविधा बी आहे. बरं आहे ना बा, पेट्रोल वाचते ना. पायता पायता गर्दी झाली, लोकांना बुकिंग बी चालू केले. सरपंच म्हणत एक गाडी आपली बुक करून टाका. हे आहेत आमचे सगळे मामा लोक. पण इकडे गाडीची ड्रेसिंग खोलणं चालू आहे. हवा लागली पाहिजे त्याला मोकळी. उद्घाटनाले काही प्रमुख पाहुणे बोलावले होते, जसं की श्रीराम भाऊ पाटील आमचे माजी आमदार. मग आरती झाल्यावर प्रसाद तर आपण कुठे सोडत नाही. शेवटी रिबिन कट झाली, सगळ्या पाहुणेले शाल श्रीफल देऊन त्याचा सत्कार करून टाकला. चला बा म्हटलं, आता मी हे गाडी घेऊन डायरेक्ट पळतच जातो घरी. पण म्हटलं जाऊ द्या, ओपनिंगच्या दिवशी कुठे मामाले चुनाला होता. गाडी मस्त आहे, पण गड्या वावरात नेणंच पडी नेले एकदा. आणि या गाडीच्या सर्व्हिसिंगचा बी काही वांदा नाही, तेही अडीच होते. आणि हे पा, दत्तकृपा ई बाईक, दत्तकृपा हार्डवेअर, ऍग्रिकल्चर, दत्तकृपा इलेक्ट्रिकल्स, प्लंबिंग, हे सगळे दुकानं आपल्या मामाचेच आहेत. आणि हे पाहून मला अचानक आठवण आली की अरे आपलं इथं दुकान आहे ना दुऱ्या. अरे चाल, त्या दुकानात आपले गिराईक वाट पाहत असतील. मी चाललो आता आपल्या दुकानात, तदलोक तुम्ही फॉलो करून टाका.